हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवत महापुराणम् अथ द्वितीयोऽध्यायः। भगवत कथा आणि भगवत भक्तीचे महात्म्य। व्यास उवाच इति संप्रश्न संहृष्टो विप्राणां रौमहर्षणिः प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुमुपचक्रमे। श्री व्यासजी म्हणतात, शौनकादी ब्रह्मवादी ऋषींचा हा प्रश्न ऐकून रोमहर्षणाचे सुपुत्र उग्रश्रवा यांना फार आनंद झाला. त्यांनी ऋषींच्या या मंगलमय प्रश्नाचे अभिवादन करून सांगण्यास सुरुवात केली. सूत उवाच यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। श्री सूतजी म्हणाले, कोणतेही लौकिक वैदिक कर्म कर्तव्य नसलेल्या आणि संन्यास घेण्यासाठी एकटाच निघालेल्या ज्यांना पाहून वडील श्री व्यासजी विरहाने व्याकुळ होऊन हे पुत्र म्हणून बोलावू लागले, तेव्हा श्री शुकरूप झाल्यामुळे वृक्षांनीच ओ दिली. याप्रमाणे सर्वांच्या हृदयात विराजमान झालेल्या श्री शुकमुनींना मी नमस्कार करतो. यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितितिर्षतां तमोन्धं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनाम्. अत्यंत प्रभावी सर्व वेदांचे सार असलेले संसार रूप अंधारातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना आध्यात्मिक प्रकाश देणारे अद्वितीय रहस्यमय श्रीमद भागवत पुराण संसारी लोकांची दया येऊन त्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी सांगितले, त्या मुनींचे गुरु असणाऱ्या व्यासपुत्र श्री शुकाचार्यांना मी शरण जातो. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. पुरुष श्रेष्ठ नर नारायण ऋषींना, सरस्वती देवीला आणि श्री व्यासदेवांना नमस्कार करून या श्रीमद भागवताचे पठन करावे. मुनय साधु पृष्ठोऽहं भवद्भिर्लोकमङ्गलं यत्कृतः कृष्ण संप्रश्नो येनात्मा सुप्रसीदति. ऋषीवर्य हो, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारलेला आहे. कारण हा प्रश्न श्रीकृष्णांच्या संबंधात आहे. त्यामुळे अंतःकरण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते. सवय पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहैतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसीदति.
वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यं ज्ञानं च यदहैतुकम्. ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारी निष्काम व अखंड भक्ती उत्पन्न होते, तोच मनुष्यांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. भगवान श्रीकृष्णांच्या ठायी भक्ती निर्माण होताच तात्काळ निष्काम ज्ञान व वैराग्याचा आविर्भाव होत असतो. धर्म स्वनुष्ठित पुंसां विश्वक्सेन कथासु यः नोत्पादयेद्यदिरतिं श्रम एव हि केवलम्. धर्मस्यापवर्गस्य नार्थोऽर्थायोपकल्पते नार्थस्य धर्मैकान्तस्य कामो लाभाय हि स्मृतः. धर्माचे योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्यांच्या हृदयामध्ये भगवंतांच्या कथांविषयी प्रेम निर्माण होत नसेल तर ते धर्मपालन म्हणजे केवळ श्रमच होय. धर्माचे फळ मोक्ष आहे. धनप्राप्तीत धर्माची सार्थकता नाही. धन धर्मासाठीच आहे. भोगविलास हे धनाचे फळ मानलेले नाही. कामस्य नेन्द्रिय प्रीतिर लाभो जीवेत यावता जीवस्य तत्वजिज्ञासा नार्थो यश्चेह कर्मभिः. भोगविलासांचे फळ इंद्रिय तृप्ती नव्हे तर त्याचा हेतू केवळ जीवन निर्वाह आहे. जीवनाचे फळ म्हणजे तत्वजिज्ञासा आहे. कर्मे करून स्वर्गप्राप्ती हे कर्माचं फळ नव्हे. वदन्ति तत्तत्त्वविदस् तत्त्वं यज्ञानमद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दयते. तत्ववेत्य लोक ज्ञाता म्हणजे जाणणारा आणि ज्ञेय म्हणजे जे जाणावयाचे ते या भेदांनी रहित अद्वितीय अशा ज्ञानालाच तत्व म्हणतात. त्यालाच कोणी ब्रह्म म्हणतं, कोणी परमात्मा म्हणतं, तर कोणी भगवान असे म्हणत असतात. तच्छ्रद्धाना मुनयो ज्ञानवैराग्ययुक्तया पश्यन्त्यात्मनि चात्मानं भक्त्या श्रुतगृहीतया. श्रद्धाळू मुनी भागवत श्रवणाने प्राप्त झालेल्या ज्ञानवैराग्ययुक्त भक्तीने आपल्या हृदयात त्या परमात्म्याचा अनुभव घेतात. अतः पुंभिर्द्विजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः स्वनुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धिर्हरितोषणम्. हे ऋषींनो, म्हणूनच मनुष्यांनी आपल्या वर्ण आणि आश्रमानुसार उत्तम रीतीने जे धर्माचरण केले असेल त्यांची पूर्ण सिद्धी म्हणजे भगवंतांची प्रसन्नता होय. तस्मादेकेन मनसा भगवान सात्वतां पतिः श्रोतव्य कीर्तितव्यश्च ध्येय पूज्यश्च नित्यता. यदनुध्यासिना युक्ता कर्मग्रंथि निबंधनम् छिदन्ति कोविदास्तस्य को न कुर्यात् कथारतिम्.
म्हणूनच एकाग्र चित्ताने भक्तवत्सल भगवंताचेच निरंतर श्रवण, कीर्तन, ध्यान आणि पूजन केले पाहिजे. विवेकी पुरुष ज्या भगवंतांच्या चिंतनरूपी तलवारीने कर्मबंधनाची गाठ तोडून टाकतात, त्या भगवंतांच्या लीला कथांवर कोणता मनुष्य प्रेम करणार नाही. अर्थात प्रत्येक मनुष्य त्या भगवंतांच्या लीला कथावर अवश्य प्रेम करणार. शुश्रूषो श्रद्धानस्य वासुदेव कथारुचिः स्यान्महत्सेवया विप्रा पुण्यतीर्थ निषेवणात् शृण्वतां स्वत्कथां कृष्ण पुण्यश्रवणकीर्तनः हृद्यन्तस्तो यभद्राणि विधुनोति सुहृत्सताम्. हे ऋषींनो, पवित्र तीर्थांची यात्रा केल्याने आणि महापुरुषांची सेवा केल्याने श्रद्धापूर्वक श्रवण करणाऱ्याला भगवत कथेमध्ये रुची उत्पन्न होते. भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे श्रवण आणि कीर्तन दोन्हीही पवित्र करणारी आहेत. संतांचे सुहृद भगवान आपली कथा ऐकणाऱ्यांच्या हृदयात येऊन स्थिर होतात आणि त्यांच्या अशुभ वासना नष्ट करतात. नष्टप्रायेष्वभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवत्युत्तमश्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी. श्रीमद भागवत किंवा भगवत भक्तांच्या निरंतर सहवासाने जेव्हा पुष्कळ अशा अशुभ वासना नष्ट होतात, तेव्हा पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी चिरस्थायी प्रेम निर्माण होते. तदा रजस्तमो भावा कामलोभादयश्च ये चेत एतैरनाविद्धं स्थितं सत्वे प्रसीदती. तेव्हा काम आणि लोभासारखे रजोगुण आणि तमोगुणाचे भाव नाहीसे होतात आणि चित्त यांनी रहित होऊन सत्वगुणामध्ये स्थिर होते, तसेच ते निर्मलही होते. एवं प्रसन्न मनसो भगवद्भक्तियोगतः भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्तसंगस्य जायते. अशा प्रकारे भगवंताची भक्ती केल्याने जेव्हा सर्व आसक्ती नाहीशी होऊन हृदय आनंदाने भरून जाते, तेव्हा भगवत तत्वाचा अनुभव येऊ लागतो. भिद्यते हृदय ग्रंथीश छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. हृदयामध्ये आत्मस्वरूप भगवंतांचा साक्षात्कार होताच हृदयातील अज्ञानाच्या सर्व बेड्या तुटून पडतात, सर्व संशय नाहीसे होतात आणि कर्मबंधन क्षीण होते. अतो वै कवयो नित्यं भक्तिं परमया मुदा वासुदेवे भगवती कुर्वन्त्यात्मप्रसादनीं. म्हणूनच बुद्धिमान लोक नेहमी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतात आणि त्यांना आत्मानंदाची प्राप्ती होत असते. सत्वं रजस्तमैते प्रकृतेर्गुणास्तेर् युक्त परपुरुष एक इहास्य धत्ते स्थित्यादये हरिविरिंची हरेति संज्ञास श्रेयांसि तत्र खलु सत्व तनोर नृणाम स्युः. प्रकृतीच्या सत्व, रज आणि तम
या 3 गुणांचा स्वीकार करूनच विश्वाची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय करण्यासाठीच एका अद्वितीय परमात्म्यानेच विष्णू, ब्रह्मा आणि रुद्र ही 3 नवी नावे धारण केलीत. परंतु मनुष्यांचे कल्याण सत्वगुणाचा स्वीकार करणाऱ्या श्रीहरींपासूनच होत असतो. पार्थिवा दारुणो धूमस तस्मादग्निस त्रयीमयः तमसस्तु रजस्तस्मात् सत्वं यत् ब्रह्मदर्शनम्. जसे पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या लाकडापेक्षा धूर आणि त्याहीपेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे, कारण वेदोक्त यज्ञ यागांद्वारा अग्नी सद्गती देणारा आहे. त्याप्रमाणे तमोगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे आणि त्या रजोगुणापेक्षा सुद्धा सत्वगुण श्रेष्ठ आहे, कारण तो सत्वगुणच ब्रह्मदर्शन करून देणारा आहे. भेजिरे मुनयोथाग्रे भगवंत मधोक्षजम् सत्वं विशुद्धं क्षेमाय कल्पन्ते तेनुतानिह. प्राचीन काळी महात्मे आपल्या कल्याणासाठी विशुद्ध सत्वमय भगवान श्री विष्णूंचीच आराधना करीत असे. आत्ताही जे लोक त्या महात्म्यांचं अनुकरण करतात त्यांचे तसेच कल्याण होते, जसं त्या पूर्वीच्या महात्म्यांनी विष्णू भक्ती करून कल्याण करून घेतलं तद्वत. मुमुक्षवो घोररूपान् हित्वा भूतपतीनथ नारायण कलाक्षान्ता भजन्ति ह्यनसूयवः. जे लोक हा संसार सागर पार करू इच्छितात ते कोणाचे दोष पाहत नसले तरी अघोरी अशा तमोगुणी आणि रजोगुणी भैरवादी भूतपतींची उपासना न करता सत्वगुणी भगवान विष्णू आणि त्यांचे अंशावतावर यांचेच भजन करतात. रजस्तम प्रकृतयस समशीला भजन्ति वै पितृभूत प्रजेशादीन श्रीऐश्वर्य प्रजेप्सवः. परंतु ज्यांचा स्वभाव रजोगुणी अगर तमोगुणी आहे ते लोक धन, ऐश्वर्य, पुत्र, पौत्र इत्यादींच्या अभिलाषेने पितर, भूत आणि प्रजापती यांची उपासना करतात, कारण अशा लोकांचा स्वभाव त्यांच्याशी मिळता जुळता असतो. वासुदेव परा वेदा वासुदेव परामखा वासुदेव परा योगा वासुदेव परा क्रिया वासुदेव परम ज्ञानम वासुदेव परम तपः वासुदेव परो धर्मो वासुदेव परागतिः. वेदांचे तात्पर्य श्रीकृष्ण हेच आहे. यज्ञांचा उद्देशही श्रीकृष्ण प्राप्ती हाच आहे. योग श्रीकृष्णांसाठीच केला जातो आणि सर्व कर्मांची समाप्ती श्रीकृष्णामध्येच आहे. ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच प्राप्ती होते. तप श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठीच केले जाते. धर्माचे अनुष्ठान श्रीकृष्णांकरिताच केले जाते आणि अंतिम गती श्रीकृष्णच आहेत. स एवेदं ससर्जाग्रे भगवानात्ममायया सदसद्रूपया चासौ गुणमय्या गुणो विभुः. जरी भगवान श्रीकृष्ण प्रकृती आणि तिचे गुण यांच्याही पलीकडचे आहेत तरी सुद्धा त्यांनी
जी प्रपंच दृष्टीने आहे परंतु तत्वदृष्टीने नाही, अशा त्रिगुणात्मक मायेने प्रथम या विश्वाची रचना केली. तया विलसितेष्वेषु गुणेषु गुणवानिव अतः प्रविष्ट आभाति विज्ञानेन विजृंभितः. तया विलसितेष्वेषु गुणेषु गुणवानिव अतः प्रविष्ट आभाति विज्ञानेन विजृंभितः. हे तीन गुण त्यांच्या मायेचा विलास आहे, परंतु मायेच्या अंतर्गत राहिल्यामुळे भगवंत गुणवान असल्यासारखेच भासतात. वास्तविक ते परिपूर्ण विज्ञानानंद घन आहेत. यथा ह्यवहितो वह्निर् दारुष्वेक स्वयोनिषु नानेव भाति विश्वात्मा भूतेषु च तथा पुमान्. अग्नी वस्तुतः एकच असला तरी त्याचे उत्पत्तीस्थान असणाऱ्या लाकडांच्या विविध आकारांनी तसा तसा प्रगट होतो. त्याचप्रमाणे सगळ्यांच्या ठायी आत्मरूपाने असलेले एकच भगवंत प्राण्यांच्या विविधतेमुळे अनेक आहेत असे वाटते. असौ गुणमयैर्भावैर् भूतसूक्ष्मेन्द्रियात्मभिः स्वनिर्मितेषु निर्विष्टो भुङ्क्ते भूतेषु तद्गुणान्. भगवंतच सूक्ष्मभूत तन्मात्रा, इंद्रिये आणि अंतःकरण आदी गुणांपासून उत्पन्न झालेल्या भावांच्या द्वारा अनेक प्रकारच्या जीवयोनी निर्माण करतात आणि त्या भिन्न जीवामध्ये प्रवेश करून त्या त्या जीवांना अनुरूप विषयोपभोग घेतात. भावयत्येष सत्त्वेन लोकान् वै लोकभावनः लीलावतारानुरतो देवतिर्यं नरादिषु. भगवंतच संपूर्ण लोकांची रचना करतात आणि देवता, पशु, पक्षी, मनुष्य इत्यादी योनीत लीलावतार धारण करून सत्वगुणाच्या द्वारा जीवांचं पालनपोषण करतात. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे नैमिषयोपाख्याने द्वितीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु.